नमस्कार मित्रांनो. जगात जेव्हा जेव्हा अनिश्चितता येते, युद्धजन्य परिस्थिती येते किंवा कुठल्याही प्रकारचं जागतिक टेन्शन, ज्याला आपण पॉलिटिकल रिस्क असं म्हणतो, जिओ पॉलिटिकल रिस्क येतं, तेव्हा तेव्हा सोन्याचा भाव हा वाढायला पाहिजे. मग नेमकं अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध चालू असताना देखील व वरील सर्व प्रकारच्या परिस्थिती असताना देखील सोन्याचा भाव वाढण्याऐवजी मागील 10 ते 15 दिवसामध्ये कमी जास्त 35 ते 40 हजारांनी कमी झालेला आहे. मग असं का होत आहे याची कारणं समजून घेऊया. याची प्रमुख 3 कारणं आहेत. पहिलं, ऑइल आणि गॅसचा वाढलेला दर. दुसरं, डिपेंड ऑन दॅट वाढलेली महागाई. आणि तिसरं, डॉलर. याच्यामध्ये थोडंसं विश्लेषण करूया. पहिलं जे कारण आहे ऑइल आणि गॅसचं, त्या बाबतीत असं होत आहे की जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत मार्केटमध्ये, मोठे इन द सेन्स की जे मार्केट वर नेण्याची आणि मार्केट पाडण्याची पण ताकद ठेवतात, ते इन्व्हेस्टर काय करत आहेत, सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये असलेला पैसा प्रॉफिट बुक करून बाहेर पडत आहेत आणि ऑइल आणि गॅसमध्ये पैसा गुंतवत आहेत. यामुळं काय होत आहे की जी गुंतवणूक सोन्यामध्ये जाणार होती ती गुंतवणूक ऑइल आणि गॅसमध्ये जात आहे. सोप्या भाषेमध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर युद्धामुळे होणाऱ्या सोन्यावरच्या परिणामाकडे लक्ष न देता युद्धामुळे होणाऱ्या इकॉनॉमिकल इफेक्टकडे लक्ष देत आहेत आणि म्हणून ते जास्त पैसा ऑइल आणि गॅसमध्ये गुंतवत आहेत. त्यामुळं ऑइल आणि गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत. मग दुसरा महत्त्वाचा इफेक्ट आहे तो म्हणजे महागाई. ऑइल आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळं पर्यायाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वच गोष्टींच्या किमती वाढत आहेत. त्याला भरपूर कारणं आहेत. ट्रान्सपोर्टेशन आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट, ऑइल आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढत आहे, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट वाढत आहे, प्रोडक्शन कॉस्ट वाढत आहे. त्यामुळं पर्यायानं सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढत आहेत. त्यामुळं काय होत आहे, किंमत वाढली याचा अर्थ महागाई वाढली. मग महागाई वाढली की सेंट्रल बँक ज्या आहेत त्या त्यांच्या व्याजदर वाढवते. मग व्याजदराचं आणि सोन्याच्या भावाचं एक गंमतशीर कनेक्शन आहे. ते म्हणजे जेव्हा जेव्हा सेंट्रल बँकेचे व्याजदर वाढतात तेव्हा तेव्हा सोन्याचा भाव हा कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं आणि आणखी एक तिसरं कारण ते म्हणजे डॉलर. बँकेचे व्याजदर वाढले की डॉलर मजबूत होतो, बँकेचे व्याजदर कमी झाले की डॉलर कमजोर होतो. सोन्याचं आणि डॉलरचं परत असंच गंमतशीर कनेक्शन आहे की डॉलर मजबूत झाला तर सोनं कमजोर होतं. सोनं जर मजबूत करायचं असेल तर डॉलर पडला पाहिजे. तर हे प्रमुख 3 कारणं आहेत ज्या कारणामुळे सध्या सगळ्या परिस्थिती सोन्याचा भाव वाढण्यासाठी पोषक असल्या तरीही सोन्याचा भाव खाली पडत आहे. त्याला कारण आहे, यापूर्वी युद्ध तयार झालं, युद्धजन्य परिस्थिती तयार झाली की इन्व्हेस्टर डोळे झाकून सोन्यात पैसे गुंतवत होते. परंतु आता मार्केट सिनेरिओ बदलत चाललेला आहे आणि इन्व्हेस्टर डोळे झाकून पैसे गुंतवण्याऐवजी डोळे उघडून त्या युद्धामुळं कुठल्या सेक्टरवरती इकॉनॉमिकल इफेक्ट जास्त होतोय त्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवत आहेत. बाकी काही असो, परंतु या परिणामामुळं जे सोन्याचा भाव कमी झाला आहे त्यामुळं सामान्य जनतेला नक्की दिलासा मिळालेला आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अकाउंटला फॉलो करा. नमस्कार.